नमस्कार मित्रांनो, SI स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलला आपले स्वागत. आपण पाहणार आहोत आदिवासी विकास विभाग भरती 2024-25 IBPS पॅटर्न नुसार होणाऱ्या सर्व परीक्षेसाठी उपयुक्त करंट अफेअर 2024-25 IMP GK प्रश्नांचा सराव, इतिहास, भूगोल, राज्यघटना आणि सामान्य विज्ञान सह अतिसंभाव्य प्रश्नांचा सराव आपण पाहणार आहोत. यासाठी तुम्ही SI स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा. चला तर पाहूया अतिसंभाव्य प्रश्नसंच 2. प्रश्न 1. महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग मंत्री कोण आहेत? ऑप्शन आहेत: ए. अशोक उईके, बी. जयकुमार रावल, सी. संजय सिरसाट, डी. नरहरी झिरवाळ. 5 सेकंदाचा वेळ. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. अशोक उईके. महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग मंत्री अशोक उईके हे आहेत. प्रश्न 2. महाराष्ट्रात आदिवासी एकूण किती जमाती आहेत? ऑप्शन आहेत: ए. 45, बी. 47, सी. 51, डी. 49. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. 47. महाराष्ट्रात आदिवासी एकूण 47 जमाती आहेत. प्रश्न 3. मुंडा ही आदिवासी जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळते? ऑप्शन आहेत: ए. गुजरात, बी. झारखंड, सी. अरुणाचल प्रदेश, डी. मध्य प्रदेश. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. झारखंड. मुंडा ही आदिवासी जमात प्रामुख्याने झारखंड या राज्यात आढळते. प्रश्न 4. इंडिया स्टेटस फॉरेस्ट रिपोर्ट 2023 नुसार भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक वन आणि वृक्ष क्षेत्र आहे? ऑप्शन आहेत: ए. अरुणाचल प्रदेश, बी. उत्तर प्रदेश, सी. मध्य प्रदेश, डी. आंध्र प्रदेश. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. मध्य प्रदेश. इंडिया स्टेटस फॉरेस्ट रिपोर्ट 2023 नुसार भारतातील मध्य प्रदेश या राज्यात सर्वाधिक वन आणि वृक्ष क्षेत्र आहे. प्रश्न 5. ईशान्य परिषदेचे 72वे अधिवेशन कोठे आयोजित करण्यात आले आहे? ऑप्शन आहेत: ए. गंगटोक, बी. इम्फाळ, सी. दिसपूर, डी. आगरतळा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी. आगरतळा. ईशान्य परिषदेचे 72वे अधिवेशन आगरतळा येथे आयोजित करण्यात आले आहे. प्रश्न 6. कोणत्या देशाला नेमबाजी ज्युनियर विश्वचषक 2025 चे यजमानपद देण्यात आले आहे? ऑप्शन आहेत: ए. अमेरिका, बी. चीन, सी. सिंगापूर, डी. भारत. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी. भारत. भारत देशाला नेमबाजी ज्युनियर विश्वचषक 2025 चे यजमानपद देण्यात आले आहे. प्रश्न 7. भारतीय महिला क्रिकेट संघाने कोणत्या देशाचा पराभव करत 19 वर्षाखालील महिला आशिया चषक T20 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे? ऑप्शन आहेत: ए. म्यानमार, बी. चीन, सी. बांगलादेश, डी. सिंगापूर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. बांगलादेश. भारतीय महिला क्रिकेट संघाने बांगलादेश देशाचा पराभव करत 19 वर्षाखालील महिला आशिया चषक T20 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. प्रश्न 8. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि कोणत्या मंत्रालयाचा कारभार देण्यात आला आहे? ऑप्शन आहेत: ए. कृषी, बी. राज्य उत्पादन शुल्क, सी. जलसंपदा, डी. ग्रामीण विकास. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. राज्य उत्पादन शुल्क. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि राज्य उत्पादन शुल्क या मंत्रालयाचा कारभार देण्यात आला आहे.
प्रश्न 9. यंदाच्या राष्ट्रीय बाल पुरस्कारामध्ये महाराष्ट्र राज्यातील किती मुलांचा समावेश आहे? ऑप्शन आहेत ए 3, बी 1, सी 2, डी 4. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 2. यंदाच्या राष्ट्रीय बाल पुरस्कारामध्ये महाराष्ट्र राज्यातील 2 मुलांचा समावेश आहे. प्रश्न 10. भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या वर्षी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? ऑप्शन आहेत ए 1985, बी 1989, सी 1987, डी 1988. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 1987. भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे निधन झाले. त्यांना 1987 या वर्षी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. प्रश्न 11. संवाद कौमुदी या पाक्षिकातून सतींच्या अनिष्ट रूढीविरुद्ध लिखाण कोणी केले? ऑप्शन आहेत ए राजाराम मोहन राय, बी लोकहितवादी, सी साधारण सरस्वती, डी रवींद्रनाथ टागोर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए राजाराम मोहन राय. संवाद कौमुदी या पाक्षिकातून सतीच्या अनिष्ट रूढीविरुद्ध राजाराम मोहन राय यांनी लिखाण केले होते. प्रश्न 12. डॅश यांनी मुंबई येथे परदेशी मालाच्या मोटारी समोर सत्याग्रह करून आत्मबलिदान केले. ऑप्शन आहेत ए श्रीकृष्ण सारडा, बी बाबू गेनू, सी विष्णू गणेश पिंगळे, डी वासुदेव गोगटे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी बाबू गेनू. प्रश्न 13. सप्टेंबर 1932 मध्ये करण्यात आलेला पुणे करार किंवा येरवडा करार कोणा दोघांमध्ये करण्यात आला? ऑप्शन आहेत ए गांधी अरविंद, बी गांधी बाबासाहेब आंबेडकर, सी राष्ट्रीय सभा ब्रिटिश प्रधानमंत्री, डी गांधी बॅरिस्टर जिना. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी गांधी बाबासाहेब आंबेडकर. सप्टेंबर 1932 मध्ये करण्यात आलेला पुणे करार किंवा येरवडा करार गांधी व बाबासाहेब आंबेडकर या दोघांमध्ये करण्यात आला. प्रश्न 14. शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? ऑप्शन आहेत ए शरद जोशी, बी महात्मा ज्योतिबा फुले, सी सयाजीराव गायकवाड, डी राजर्षी शाहू महाराज. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी महात्मा ज्योतिबा फुले. शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिला आहे. प्रश्न 15. भारतात कोणत्या राज्यात बेरोजगारी दर सर्वात जास्त आहे? ऑप्शन आहेत ए गुजरात, बी कर्नाटक, सी महाराष्ट्र, डी केरळ. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए गुजरात. भारतात गुजरात या राज्यात बेरोजगारी दर सर्वात जास्त आहे. प्रश्न 16. भारताच्या कोणत्या ठिकाणाला सफेद पाणी या नावाने ओळखतात? ऑप्शन आहेत ए हिमालय, बी सियाचीन, सी अरब सागर, डी केरळ. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सियाचीन. भारताच्या सियाचीन ठिकाणाला सफेद पाणी या नावाने ओळखतात. प्रश्न 17. ओझोन थर खालीलपैकी काय प्रतिबिंबित करते? ऑप्शन आहेत ए दृश्यमान प्रकाश, बी क्ष किरण
आणि गॅमा किरण, सी इन्फ्रारेड रेडिएशन, डी अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन. ओझोन थर खालीलपैकी अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन प्रतिबिंबित करते. प्रश्न 18. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्ये यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या दुरुस्तीनुसार. प्रश्न 18. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्ये यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या दुरुस्तीन्वये करण्यात आला. ऑप्शन आहेत ए 41व्या, बी 42व्या, सी 44व्या, डी 50व्या. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 42व्या. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश 42व्या दुरुस्तीन्वये करण्यात आला. प्रश्न 19. दूधगंगा हा कोल्हापूर जिल्ह्यातील प्रकल्प डॅश या राज्याच्या सहकार्याने उभारला गेला आहे. ऑप्शन आहेत ए गुजरात, बी कर्नाटक, सी गोवा, डी आंध्र प्रदेश. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कर्नाटक. दूधगंगा हा कोल्हापूर जिल्ह्यातील प्रकल्प कर्नाटक या राज्याच्या सहकार्याने उभारला गेला आहे. प्रश्न 20. महाराष्ट्रात जमिनीचे दोन प्रकार मानले जातात. एक काळी व पांढरी. काळी म्हणजेच डॅश आणि पांढरी म्हणजेच डॅश. ऑप्शन आहेत ए उघडी जमीन, पिकाखालील जमीन, बी शेत जमीन, गावठाण जमीन, सी गावठाण जमीन, शेत जमीन, डी शेत जमीन, मळीची जमीन. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी शेत जमीन, गावठाण जमीन. महाराष्ट्रात जमिनीचे दोन प्रकार मानले जातात. एक काळी व पांढरी. काळी म्हणजे शेत जमीन आणि पांढरी म्हणजे गावठाण जमीन. प्रश्न 21. घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचे अधिकार डॅश यांच्याकडे आहेत. ऑप्शन आहेत ए राज्याचे मुख्यमंत्री, बी भारतीय संसद, सी सर्वोच्च न्यायालय, डी राष्ट्रपती. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी भारतीय संसद. घटक राज्याच्या सीमा बदलण्याचे अधिकार भारतीय संसद यांच्याकडे आहेत. प्रश्न 22. ईस्ट इंडिया कंपनीने इसवी सन डॅश मध्ये जहागीराकडून भारतात व्यापार करण्याचा परवाना मिळवला. ईस्ट इंडिया कंपनीने इसवी सन डॅश मध्येच जहांगीराकडून भारतात व्यापार करण्याचा परवाना मिळवला. ऑप्शन आहेत ए 1608, बी 1600, सी 1757, डी 1498. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 1608. ईस्ट इंडिया कंपनीने इसवी सन 1608 मध्येच जहांगीराकडून भारतात व्यापार करण्याचा परवाना मिळवला. प्रश्न 23. प्रकाशाचे अपसरण. प्रश्न 23. प्रकाशाचे अपस्करण हा सिद्धांत कोणी मांडला. ऑप्शन आहेत ए डॉक्टर सी व्ही रमन, बी रुदरफोर्ड, सी डार्विन, डी आइन्स्टाईन. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए डॉक्टर सी व्ही रमन. प्रकाशाचे अपस्करण हा सिद्धांत डॉक्टर सी व्ही रमन यांनी मांडला. प्रश्न 24. मानवी डोळ्यावर अत्यंत पातळ पारदर्शक पटल असते त्यास काय म्हणतात. ऑप्शन आहेत ए बुबुळ, बी बाहुली, सी पारपटल, डी यापैकी नाही. यापैकी काही नाही. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी पारपटल. मानवी डोळ्यावर अत्यंत पातळ पारदर्शक पटल असते त्यास
पार पटल म्हणतात? प्रश्न 25. अजय कुमार भल्ला यांची कोणत्या राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन आहेत: ए मणिपूर, बी राजस्थान, सी सिक्कीम, डी मेघालय. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए मणिपूर. अजय कुमार भल्ला यांची मणिपूर या राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रश्न पाहण्यासाठी SI स्टडी पॉइंट या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.